एक तर असं आहे की राज्यातली परिस्थिती बघून बहुधा विरोधी पक्षाने असा विचार केला होता की जनभावना प्रक्षुब्ध आहेत. लोकांनी उत्स्फूर्तपणे बदलापूर स्थानकात 10 तास जवळपास बंद पाळला होता. त्यामुळं त्यांनी त्याचा बहुतेक राजकीय त्याचा लाभ घेण्याची त्यांची इच्छा असू शकते. त्यांनी तो प्रयत्न केलेला दिसतो. परंतु जेव्हा उच्च न्यायालयच म्हणतं की बंद करणं हे चुकीचं आहे आणि त्यांना ते प्रतिबंध करतं, तेव्हा संविधानात्मक तरतुदीनुसार त्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाता येत नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयातच जावं लागतं. आणि मला वाटतं एवढ्या तातडीनं आत्ता एवढ्या संध्याकाळी तो विषय सर्वोच्च न्यायालयासमोर नेऊन त्याची तातडी पटवून देणं, सर्वोच्च न्यायालयाला गरज पटवून देणं इतकं शक्य दिसत नाही. म्हणून मला वाटतं शरद पवार यांनी ही भूमिका जाहीर केली की आपण संविधानात्मक तरतुदीनुसार जायला पाहिजे. तरीही विरोधी पक्षाकडे आणखी मार्ग उपलब्ध आहेत. केवळ बंदमध्येच त्यांनी सहभाग घेतला असता आणि तो यशस्वी करून दाखवला असता तरच ते लोकांपर्यंत पोहोचलं असतं, असं काही नाही असं मला वाटतं. कुठेतरी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारून हा निर्णय घेतला असावा की आधीच डिक्लेअर करावा? सांगता येत नाही, कारण उद्धव ठाकरे यांच्या भावना सरकारबद्दल अतिशय तीव्र आहेत. हे गेल्या 2-3 दिवसातल्या विधानांवरनंही स्पष्ट होतं आहे. आणि त्यांना असं वाटलं असेल की बदलापूरला अनेक नागरिकांना सुद्धा नोटिसा आल्या, अनेकांना न्यायालयात हजर राहावं लागलं, तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाठिंबा मिळेल म्हणून त्यांनी तो घोषित केला असेल. पण त्यांनी सर्वांशी चर्चा केली होती का असं काही अद्याप तरी काही समजलेलं नाही. परंतु त्यांनी घोषणा केली आणि लगेच उच्च न्यायालयाने त्याला प्रतिबंध घातला, हेही महत्त्वाचं आहे. कुठेतरी उद्धव ठाकरे घोषणा करतात शरद पवारांचं हे पवार कसं आहे की पवार हे फार मान्यवर नेते आहेत, सीझन्ड, म्हणजे त्याला आपण म्हणतो ना मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी अनेक वर्ष, म्हणजे आजही ते संसदेत आहेत, गेली 50 वर्षांहून अधिक काळ. त्यामुळं उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पवार भूमिका जाहीर करणं शक्यच नव्हतं आणि त्यांच्या त्या एकूणच राजकीय अनुभवाला ते साजेसही दिसलं नसतं. म्हणून त्यांनी जाहीर करून टाकलं की आपण संवैधानिक तरतुदीनुसार उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जाता येत नाही आपल्याला आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ नाही, म्हणून त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. त्याचा फायदा होईल कुणाला, म्हणजे सत्ताधारी म्हणजे महाविकास माघार घेणं. नाही, माघार घेण्याचा असं नाही, पण त्यांच्या भावना ज्या आहेत एकूणच महाविकास आघाडीच्या त्या लोकांना माहिती आहेत. त्यामुळं बंद यशस्वी केला म्हणजेच त्या लोकांना भावना कळल्या असत्या आणि बंद सहभागी, म्हणजे बंद नाही झाला तर त्या कळणार नाहीत असं काही नाही. जनतेला भावना समजणं फक्त महत्त्वाचं असतं, कारण बंद केल्यामुळं फार मोठं यश मिळतं अशातलाही भाग नाही, कारण जनजीवन विस्कळीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.